पद्धतीशी संबंध नाही, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं. गडचिरोली पोलीस आणि C60 कमांडोजनी महाराष्ट्र अबुझमाड सीमेलगत केलेल्या नक्षलवाद विरोधी कारवाईची गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज माहिती दिली. 3 दिवस चाललेल्या या संयुक्त मोहिमेत C60 कमांडोज आणि जवानांनी गोपनीय माहितीच्या आधारे 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या सर्वांवर शासनानं 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या कारवाई दरम्यान सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रथमतः असे झालं की गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले. सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10 चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होतं दोघटी चंद्रराव उर्फ प्रभाकर तेलंगणाचे राहणार आहे. DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10 त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल पोलीस आणि जवानांचं अभिनंदन केलंय.